पुण्यात अपघाताची मालिका सुरूच आहे। चांदणी चौकात बसने धडक देऊन 4 ते 5 वाहनांना उडवल्याची घटना ताजी असताना शनिवारी रात्री बसने एका तरुणीला चिरडले। या तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे। ही घटना रात्री 8:30च्या सुमारास घडली। श्वेता चंद्रकांत लिमकर वय 25 मूळ राहणार कोल्हापूर असे अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे। पुण्यात अपघाताचं सत्र सुरूच आहे। 2 दिवसांपूर्वी कात्रज चौकामध्ये पीएमपी खाली येऊन कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला होता, तर चांदणी चौकात देखील बसने धडक दिल्याने अपघात झाला होता। या दोन्ही घटना ताज्या असताना शनिवारी रात्री पुन्हा एकदा एक अपघात झाला। या अपघातात तरुणीचा मृत्यू झाला आहे। कात्रज चौकामध्ये शनिवारी 8:15च्या दरम्यान एसटीचा दुचाकीला धक्का लागला व चाकाखाली येऊन कोल्हापूर येथील तरुणीचा मृत्यू झाला। अपघातात मृत्युमुखी पडलेली श्वेता ही खेड शिवापूर येथील एका कंपनीत कामाला होती। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे व वाहतूक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी मृतदेह दवाखान्यात पाठवला आहे, तर चालकाला अटक करण्यात आले। पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत। या तरुणीने हेल्मेट घातले होते, मात्र हेल्मेटची क्लिप लावली नव्हती। यामुळे धडक बसल्यावर तिच्या डोक्यावरील हेल्मेट उडून गेले। परिणामी डोक्यावरून चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला।